देवळा तालुक्यातील लोहनेर येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ गोवंश जनावरांची निर्दयीपणे दाटीवाटीने वाहतूक करताना देवळा पोलिसांनी कारवाई करत 2,58,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी 2 संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवळा पोलीस करत आहेत। या प्रकरणी सौरभ शिवदास गरुड राहणार सटाणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय दादाजी मोहिते राहणार लोहनेर आणि विजय मौजीलाल मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार 21 मार्च 2025 रोजी सकाळी 5:30 वाजता पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे व त्यांच्या पथकाने लोहनेर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ नाकाबंदी केली। त्यावेळी 2 संशयित टेम्पो थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये गावठी गायी व गोरे अत्यंत निर्दयीपणे दोरीने बांधून ठेवलेले आढळून आले। 2 गायी व 3 गोरे, किंमत अंदाजे 61,000, टाटा SV 10 टेम्पो, किंमत रुपये 1,00,000 आणि आणखी एक गाडी किंमत रुपये 1,00,000 असा एकूण मुद्देमालाची किंमत 2,58,000 इतकी आहे। या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 व 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास देवळा पोलीस करत आहेत।